पुण्यातील घटनेवेळी तावरे रजेवर होता असं हसन मुश्रीफ म्हणतात। रजेवर असताना तावरेचा हा प्रताप पाहायला मिळतो असंही हसन मुश्रीफ यांचं म्हणणं आहे। डॉक्टर काळेंनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही असं मुश्रीफ म्हणतात। अजित पवार अशा गोष्टींना खतपाणी घालत नाही असं स्पष्टीकरण देखील मुश्रीफांनी दिलंय। पैशाच्या लालसेपोटी एखादा बाहेरचा अधिकारी म्हणजे इथलाच अधिकारी रजेवर असताना आणून एखाद्या डॉक्टर आणतो, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे। वास्तविक 3 लाखासाठी आपलं आयुष्य त्यानं धोक्यात आणलं, हे गोष्ट आता या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली पाहिजे आणि अशा गोष्टीपासून त्यांनी परावृत्तच झालं पाहिजे। समितीच्या अहवालामध्ये आलं की त्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे। आता ते काय निष्काळजीपणा ह्या पूर्ण प्रकरणामध्ये खबरदारी घ्यायला पाहिजे होती, ती खबरदारी घेतली नाही असं अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे। पण त्यांना सक्तीच्या रजेवर आपण पाठवलेलं आहे। जे काय गोष्ट असतील अजितदादा करतील, परंतु यामध्ये ज्या पद्धतीनं हे चर्चेला जाते हे योग्य नाही। ही सिस्टीम दुरुस्त करायची असेल तर आपल्याला कडक पावलं उचलावी लागतील आणि हे अशी अद्दल घडण्यासाठी आम्ही कडक पावलं उचलू। आता ही पोलिसांची चौकशी सुरू झालेली आहे। पोलीस चौकशी करतील, योग्य तो निष्कर्ष काढतील आणि अजितदादांच्या बद्दल बोलायचं झालं तर अजितदादा अशा गोष्टीला कधीच खतपाणी घालत नाही। अतिशय कडकपणानं कारवाई करण्याबद्दल त्यांचे आदेश असतात आणि काल जे अंजली दमाने यांनी त्यांना आव्हान दिले त्यांनी स्वीकारलेलं आहे। त्यांनी सांगितलं ना, मी पालकमंत्री म्हणून एवढी मोठी घटना घडल्यानंतर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या जिल्ह्याचा, मग आयुक्तालाच फोन करणार ना, दुसरं कोणाला फोन करणार। फोन केल्यानंतर त्यांनी फोनमध्ये काय सांगितलं की कडक कितीही मोठा माणूस असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीने सूचना दिल्या। हे त्यांनी मीडियामध्ये समोर सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।